जे भाजपमध्ये होते त्यांची घरवापसी झालेली आहे ते म्हणजे अभिजित नाईक यांची घरवापसी झालेली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षामध्ये. भाऊ, आज आपलेच घरचे सदस्य परत कुटुंबात परत आलेत, काय वाटतंय, काय भावना आहेत? नाईक कुटुंबीय म्हणून आपण फार पूर्वीपासून या ठिकाणी राजकारण करतोय. कैलासवासी आनंदराव तात्या असतील, कैलासवासी विश्वासराव भाऊ असतील, कैलासवासी सर्जेराव दादा असतील किंवा कैलासवासी जयसिंह नाना असतील, यांचा विचार हा सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या भूमिका घेऊन पुढं जायचं. मग कैलासवासी फत्तेसिंग अप्पा असतील, यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यामध्ये आर्थिक स्थिरता यावी, आर्थिक उन्नती यावी, यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. मधल्या काळामध्ये काय अंतर्गत ह्याच्यामुळं काही लोक आमच्यातली बाजूला गेली, मात्र आता नव्यानं आणि जोमानं परत एकदा अभिजित असेल, विक्रम असेल आणि त्यांचे सगळे सहकारी असतील, मोठ्या ताकदीनं परत एकदा आम्ही नाईक कुटुंबीय एकत्र येऊन शिराळच्या प्रगतीसाठी, शिराळच्या उन्नतीसाठी फार चांगल्या पद्धतीनं काम करू. कारण शिराळा शहर हे प्रगतीकडं पुढं गेलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून मी आमदार असताना सातत्यानं काम करतो आहे. शिराळा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, रस्ते असतील, गटारे असतील, ह्या सगळ्या व्यवस्था ह्या सक्षम झालेल्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. अंबाबाई मंदिराचा विकास असेल, गोरक्षनाथ मंदिराचा विकास असेल किंवा भुईकोट किल्ल्यावरती संभाजी महाराजांचं स्मारकाची उभारणी आता चालू होणार आहे. हा सगळा जर आपण बघितलं तर शिराळ्याची प्रगती मी आमदार असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण केली आणि ह्या निवडणुकीला आपण सामोरे जात असताना सगळ्यांनी एक असावं ही भूमिका, ही भावना आम्हा सगळ्यांची होती आणि त्या दृष्टिकोनातून आज अभिजित आणि विक्रमनी हा चांगला निर्णय केला. मी दोघांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं ह्या आमच्या ह्या पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करतो आणि निश्चितपणे एकजिन्सीपणानं एक कुटुंब म्हणून शिराळ्याच्या विकासाला आणि प्रगतीला साथ देण्याची भूमिका आम्ही करू. निवडणुकीला आपण सामोरे जाऊ, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे अर्ज आम्ही भरू आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे होईल आम्ही जाऊ, त्यावेळेला आम्ही केलेली विकास कामं, शिराळ्याच्या प्रगतीमध्ये आम्ही काय काय केलं, उपजिल्हा रुग्णालयासारखी सुसज्ज इमारत आज शिराळ्यामध्ये उभा राहिली, मी आमदार असताना ते काम झालं, अशी असंख्य कामं की सर्वसामान्य लोकांच्या उपयोगाला पडतील अशी आम्ही ह्या ठिकाणी कामं उभा केली आणि त्या कामाच्या जोरावरती आम्ही लोकांच्याकडं आशीर्वाद मागायला जाणार आहे. लोकांनी विकास कामं बघून तो आशीर्वाद आम्हाला द्यावा एवढीच मी तुमच्या माध्यमातून तिथल्या लोकांना विनंती करतो. भाऊ, आपण आता बोलताना असं सांगितलं की नाईक साहेब असतील, रणधीर नाईक असेल, आपण एकत्रित लढणार आहात. महाराष्ट्रातली पहिली अशी आघाडी असेल का जी कित्येक लोकांच्या मनात आहे की ही घडणं गरजेचं आहे, तिची नांदणी सांगली जिल्ह्यातून शिराळा तालुक्यातून होणार आहे का? नाही, महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी झालं आहे, हे काय फक्त शिराळ्यातच झालं आहे असं नाही. मात्र आम्ही लवकर निर्णय केला आणि ह्या ठिकाणी आम्ही पुढं गेलो. जेनं काम केलं ते आम्ही करायचं मान्य केलं. तो अजितदादांनी मला मदत केली, संभाजी महाराजांचं स्मारक मंजूर केलं, ही गोष्ट ज्यांनी केलं ते आपण केलंच म्हणतो आहे. ही आघाडी किंवा आम्ही एकत्र याचा विचार करतो आहे. कारण शिवाजीराव नाईक आमदार असताना नाईक साहेबांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिराळासाठी असेल किंवा ह्या मतदारसंघासाठी असेल मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी पैसे आणला. वाकुर्डी बुद्रुकसारखी योजना फत्तेसिंग अप्पांनी मांडली, त्याला ताकद देण्याचं काम शिवाजीराव नाईक साहेबांनी केलं आणि खेड्यापाड्यामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये, डोंगरदऱ्यामध्ये रस्ते झाले पाहिजेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, हे काम नाईक साहेब असतील, मी असेल, आम्ही दोघांनी ताकदीनं पूर्ण केलं आणि त्यामुळं ह्या नगरपंचायतीच्या निवडणुकीला आम्ही एकोप्यानं ताकदीनं पुढं जाऊ. शेवटचा प्रश्न, अभिजित नाईक बाप्पांची नगराध्यक्ष पदासाठी जी उमेदवारी फायनल आहे का? नाही, नगराध्यक्ष पदासाठी आमच्या इथं तिघं चौघंजण इच्छुक आहेत. आपण शेवटी हा आपण विषय मेरिटवरती पूर्ण करणार आहे, त्यांची ती मागणी आहे. त्यामुळं आपल्याला 1-2 दिवसामध्ये ह्याचा निर्णय नक्की होईल. ते दावेदार आहेत, त्यांचा हक्क आहे आणि त्यांनी जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून वैशालीनं चांगलं काम केलं, नगरसेवक म्हणून अभिजितनं किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून अभिजितनं काम चांगलं केलं आहे. कामाच्या जोरावरती त्यांची मागणी आहे. 1-2 दिवसामध्ये अजून माझी नाईक साहेबांची ह्यावरती चर्चा झालेली नाही. नाईक साहेबांनी मी चर्चा करू आणि उद्या परवा हा निर्णय आम्ही जाहीर करू. आपल्या आरोग्याचा खरा आधार लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर.
वैद्यकीय सेवेतील 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे व प्रत्येक रुग्णाला जीवनदान देण्याचा हातखंडा असणारे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण हॉस्पिटल. कार्डिओलॉजी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनॅकोलॉजिक, यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी हे सगळे विभाग असणारं इस्लामपूर शहरातील एक अत्याधुनिक हॉस्पिटल. रस्ता अपघातग्रस्तांना उपचार, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, बांधकाम कामगार, डायलिसिस सुविधा, एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी, कॅन्सर सर्जरी, गुडघा प्रत्यारोपण सर्जरी, हाडांवरील सर्व उपचार या सगळ्या योजना व सुविधा अगदी मोफत. 24 तास आपत्कालीन सेवा, तज्ञ डॉक्टरांची टीम, अद्ययावत उपकरणे, स्वच्छ व आरामदायी परिसर, रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी व ECG हे सगळं काही एकाच ठिकाणी. आमचा पत्ता लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, इस्लामपूर. संपर्क 02342 225 775.